आई बघ. काय रे बाबू? आई मी चाललो आता घरी, तू पाहिजे तेवढं. हा लक्ष देतो आता. जाय तू घरी. गावात येश कर ना तिकडे, चिट्टी दिली डंगरी बसून. आता वावरातली काही चिंताच नाही तुला. हाय अटी मस्त. पण बाबू खरंच ना तुला मस्त जमते गड्या. हा लय आयडिया मस्त जमते गड्या तुले. हो झालं बाई, काय झालं? काय होईन बापा आता. तू ना तुझी माय आणली बापा, दिली आता वावरात बसून अटी मावच्यावर. आता तुला तर काही टेन्शनच नाही बापा. तू झाला आता मोकाट मस्त. येणं गावाने फिरायले. हा मस्त आहे ना आता. चांगलं यश कर आता तू. हाय जटी आता वावरात भुलजाई बसेल राखण्या रात्रंदिवस. आई व तसं नाही ना, मला काम आहे म्हणून चाललो मी. फवाराची औषध आणतो ना. तुरी फवारा लागते मला, हरभरा फवारा लागते म्हणून चाललो मी. नाही तर तुला का सोडणार आहो का मी? तू काही सांगू नको मले. तू जाय बरं, जाय बाबू. तू काम कर बापा, जाय. आई तो अशीच तो करतो बापा. मला काम आहे म्हणून चाललो मी. काही म्हणून राहिली का बापा आता तुले? जाय तू, जाय कर. हो आई. मालेलं का मामा घोरच आहे बा. आता बुडीली राग आला. घरी चालला म्हणते. आता हे बुडी तेल ना टाकू अजून. बुतलं का बाई का बघी का मारलं का. हे डगरी आले ना. पण करा काय होते काय, या माची आफतच आहे बा. घंट्या पोरगा हुशार आहे. पण खरंच ना लस हुशार आहे. हो मला न्यायालय आला तो. त्याला वाटलं की बापा आता आपल्या दोघांच्यानं काय होईल. वावरात राखण्या पाहिजेच आता. आपली बुडी बरी आहे आता. रातन दिवसा राखण घरचं नाही केलं तरी बापा, बस वावरातलं केलं तर बस. हो लय हुशार आहे बापा पोरगा माया. दादा टी घाण्याचा बैल टी रातन दिवसा टी मावचार बसाले. बस काय काम आहे आता. तेवढंच काम आता. गुबरतोंडे हरभऱ्याची भाजी नाही काय? वय पुढे वय. लाजगीच वाटते की नाही तुले? अटी मी दिसून नाही राहिली का फोटक्या वानाची तुले? मी वावरात असून हरभऱ्याच्या भाजी घेऊन राहिली तू. सडेल तोंडे. थांब आलीच मी. थांब तटीस. मायाचे खरकटा वानाची. मी अटी दिसून नाही राहिली का तिले? चांगली अटी मावचार बसे लाव ना फुटक्या तोंडाची ले. जाऊ दे बाबा. लागलं एकदा स्प्रिंकलर लागलं बाबा. कांद्याले पाणी नव्हतं. 8 दिवस झाली. हे लाईन बी बरी घोर करून राहिली ना. काय वाय डीपीचा मोठा ताल आहे हो आमच्या. टाका फेस टाकायला जा, डिओ टाकायला जा. त्या मायलेल्या का. आणि त्यातलं आमचं हिशे वाटीचं. मा भाऊ तो शिवल्या माझेला आहे. तो गडी आपल्याला म्हणजे त्याची दिवसातलं पाणी देत नाही. लागलं तर वाया गेलं चालते म्हणते तो. जमलं जाऊ दे आता. जमलं गड्या देवल्या हो. अरे बापा हे झंडूबाम काय म्हणते रे बापा. आला का बाबा शिवल्या आता. काय म्हणते बापा मले. हा भाऊ आहे पण पुरी झंडूबाम बाबा. मले सुखान जगून येते था. काय म्हणते रे बा शिवला. हे तुले काही जराशी लाज वाटते की नाही. माया दिवसात ना. 4 दिवस माया आहे ते. तू मोटर कशी काय लावली. हे स्प्रिंकलर कसं काय सुरू केलं तुला. कसं केलं. तुझ्या दिवसात तू काशी कर. पाणी दे नको देऊ. पण माझ्या दिवसात मोटर सुरू करायचं काही काम नाही. पाणी सडी नाही रे. पण मोटर सुरू करायचं काम नाही ना. बा शिवलाल मा कांदा वाहून राहिला बा. डीपी बंद होती ना माझ्या दिवसात. मग पाणी देणं काही झालं नाही बा. आज कसं लाईट आली. म्हणून बा स्प्रिंकलर सुरू केलं मी. आणि तुझे काही बागायत नाही ना. बंदच होती की नाही मोटर. मग काय बा दिलं सुरू करून मी. पाव की तिकडे जाऊ. मला काय घेणं देणार. माझ्या दिवसात मोटर सुरू करायची नाही. तुला सांगेल आहे मी ना खंदन. तरी तू येतं तर तीच खाजार माई यांना देणं. आपलं बोलणं काय व्हायला की 4 दिवस तुझे 4 दिवस माय. मग 4 दिवस मोटर बंद राहिली काय चालू राहिले. तुला काय फरक पडून राहिला. तुझे जाऊ की राव मला काय घेणं देणं आहे बे. माई मोटर सुरू करायची नाही. तुला सांगेल आहे मी. असं करता का का शिवला. असं करता गेले का. हे का माणूस काय केला का. भाऊ असणार का तू. का भावासारखा जरासं वागत नाही बा. काय गळा माणूस आज कसं रे. हिसे वाटी झाल्यावर काचा भाऊन काचा काही. आपण काय एकत्र आहो का. एक कुटुंब असतं तर विचार केला असता. आपण अलग अलग आहो. 4 एकर जमीन तुल्या 4 एकर जमीन मल्या. ही दोघं विहीर आहे. 4 दिवस तू ये पाण्याची 4 दिवस मायात पाण्याची. त्याच्यात काय आता भाऊन येऊ. मेला भाऊ तुया. नाही मोटर सुरू करायची नाही. 4 दिवस सोडलं चालीन पाणी. गड्या असं करू नको ना बा. असं करू नको. मा कांदा वाहून राहिला ना बा. आजचे दिवस देऊ दे बा. उद्या देणार नाही पाणी. बस मोटर सुरू करणार नाही बा. तुझे दिवस होऊ दे मग मी मोटर सुरू करेन. पण आजच्या दिवस 1-1 घंट्याच्या जरी शिपा देऊ दे ना मला. मा कांदा सोकून राहिला रे बा. ते मला काही सांगू नको बे. तू काय आहे तू कांदा फेर की लसण फेर. कांदा वाया जाऊ तुझ्या लसण वाया जाऊ. मला काय घेणं देणार. मी मोटर सुरू करायची नाही. शिवलाल मामा राजा तोडचा घास आहे माणसाच्या. जाऊ द्या. तुमची मोटर बंद आहे काय. काय राजा माणसा कशा आहात तुम्ही राजा. सुशिक्षित असल्याला अशा अळानी पडा करून राहिले राजा. तेव्हा तुम्ही मदत बोलू नका. तुम्हाला काही माहित आहे का. जवळ माणसं आहे. जवळ माणसासारखे राहा तुम्ही. मदत नका बोलून. आम्हाला माहित आहे काय आहे तर. तुम्हाला अंदर माहित आहे काही नाही ना. मग चुप बसा. काय बाबा शिवलाल तो पाहुणे भडकून राहिला कडा. काय माणूस आहे. देऊ देईन त्या जेवलाले पाणी. जाऊ देईन का कांदा आहे ना. वाहून राहिला रे त्याचा कांदा. जाऊ दे ना. तुम्ही मोटर बंद आहे की का शिवलाल. बा तुमच्या घरात तो येतो का मी तोंड घालेले. तुमच्या बाबल्या काय भांडण चालू असलं तर मी येतो का तरी तुम्हाला समजून सांगायला सांगा तुम्ही मला. तुम्ही कशाला आले आमच्या दोघं भाज्या म्हणतात घेणं देणं. तुम्हाला माहित आहे का आमच्या घरात काय आहे तर. कशी शेवाटी व्हायला की काय व्हायला आहे तर. माहित आहे का तुम्हाला काही. चबरून राहील तोंड घालून राहिले म्हणतात तुम्ही तर.
गड्या आम्हालाच काही माहित नाही बा तुझ्या काय आहे काय नाही हिशी वाटीचं, पण कसं बा एक माणूस की जे नात्यानं दोघं भाऊ भांडून राहिले बा, म्हणून मी म्हटलं बा दुसरं काही नाही बा, मला काही म्हणणं नाही तसं. माहीत काही नाही ना मग तोंड घालू नका म्हणतात, ते आमचं आम्ही पाहून घेऊ काय आहे तर. हा आमचं आम्हाला काय करायचं आहे करू. हा देवल्या तुला सांगून राहिलो मी, मुकट्यानं जाय मोटर बंद कर. हा माझ्या 4 दिवसात पाणी द्यायचं नाही, तसं पाणी इरीत राहिलं चालेल सडलंच चालेल, पण तुनं पाणी द्यायचं नाही. बरोबर करतो रे गड्या, मोटर बंद करतो बा. हा पण भांडण काही करू नको बापा, जाय बापा जाय. बरं आता जातो मी. हा तुला सांगून राहिलो मी. हा आता डबल मोटर सुरू करायची नाही सांगून राहिलो, नाही तर मग कुलूप लावून घेईन मी दडीसा. हा नाही तर मोटर घरी काढून नेईन, माझ्या डोक्सर असेल जास्त तर. बरं नाही ना बा, सूर नाही करत ना मी, सूर नाही करत ना. हा जाय तू जाय. बरं आता येतो मी, डबल नाही दिसायला पाहिजे फक्त. राजा सांगा बुढे बा मी कसं करा. हा गडी बा खूर मस्ती इरीच येते बा. आता हा मोटर बंद आहे राजा. उपशी होऊन नाही राहिली इरीचे, काही नाही यानं कोणतं बघायचं नाही याचं, तरी म्हणते 4 दिवस मोटर बंदच ठेव. सांगा बुढे बा मग महाराज आहे की नाही. हा आता पाणी काय त्याच्यात काय वाढून राहिलं का सांगा नाही इरीत. काय गड्या देवला त्या भाऊ आहे आऊट. हा त्या बुड्यानं पहिले हेच करायला पाहिजे होतं की इर तुला पेशल देऊन टाकायला पाहिजे होतं, त्याला त्याचा वार करोड ठेवायला लागत होतं, पण त्या बाप करते गलत्या. हा दोघं पोराई सारखं काय हो बा मा घरी एवढं कोण आहे घरी नाही राजा. लय बिनडोक भाऊ आहे माया, लय बिनडोक आहे राजा. हा सांगा आता काय राजा मा बघायचं आहे, वाहून राहिलं राजा मा खांदा. हा मी इकून तिकून राजा का थोडा कुरू करतो, आणि हा माया अशी गांडीत बोटं घालते. जाऊ द्या देवलाल मामा, होईन चांगलं तुमचं. चला तिकडे बसू आपण. हो चालेल बा देवला चा फोकणीची इरस कंतो बा मी मुत हे याच्या नांदीने लागेल पुरत मा बघत होऊन नाही राहिला काही नाही. मस्त केळी पेर तुम्ही, मी म्हणून तर केळी पेरून आला. याच्या हा सायदा खंडो खराब आहे ना मा भाऊ, पाणीच देऊ देणार नाही मला केळीले, उभ्या वाहून टाकीन. आणि नुकसानी बाजू आहे ना हा मा भाऊ, इरस खणतो बुडे बा यंदा नवी माई. हो खन बापा देवलाल खन ना. घेणं लपकणं खपखप तोडणं, हरभऱ्याची भाजी खायला कशी गोड लागते. तोडणं बाई कुणाच्या वावरातली घ्यायला लागतं का भाजी, त्या गंठन काकाच्या वावरातली आहे. ते बुडी माहित नाही का तुले कशी आहे तर, तुफान बुडी आहे ते. यातली या वावरातली नको घेऊ, चाल लवकर पुढे. चाल लवकर नाही ते बोलीन ते बुडी. ते फुटकी कुठे दिसून राहिली हो तुले अटी. घेणं लांब न कर घेणं कुठे दिसून राहिलं कोणाले. तू भलती आहेस माय बाई, लपक लवकर खाले. बाई फालतू बोलणे खायला लावशील ना माय तू. ते बुडी खाल्ली पिल्ली काढीन ना, पाहिलं जर काऊन अशी करायला लावतो माय. चालणं हटून लवकर चालणं. घेणं ती कोणीच नाही ना, मोठी रंग करून राहिली. लोक तोडणं झाली असती, मोठी बोलून राहिली तर वाक लवकर चाल तोड लवकर. हो लवकर पटपट घेणं, बोल नको घे लवकर. तोडा पटपट. तुमच्या बापाचा वावर नाही काय, तुम्ही नच पेरायला ना हरभरा. बिवाई तुमच्या घरची होती ना, घ्या लवकर घ्या पटपट. वाईने तुझी म्हणू की नाही अटुली भाजी घेऊ नको. पाय ना आता आली की नाही डंगरी, पाहिलं की नाही तिने आपल्याला. पाय ना आता कशी बोलते तर पाहिजे, कशी उधळते आपली तर. पाय आता शिल्लक वाहनाच्या झुडप्या तोंडाचे. त्या बापाचा वावर आहे का आली मोठी होती हरभरा तोडायला. बोटबोट आहे ना हरभरा अजून काय तोही उपटून नेता का आता. त्या वावरात लय पेरेला आहे, ते नाही दिसत का तुले. हे लोकांच्या वावर दिसतात आहे की नाही. नेना उपटून नेना, तोडून काढले तर ने गेल्यावर तोडतो ना मग तो. उपटून ने भारीचे भारी, जा लवकर. काय बापा त्या तुम्ही लस बडबड लावली बापा करणं मा भवती. जसं काही तुम्ही नेतच नाही बापा कोणाच्या वावरातला. आता माया कसं फवारेल होता हरभरा म्हणून मी आली बापा. मुठभर भाजी नेत होती, आता जास्त का नेत होती. न्याबद्दल नाही ना, पण तो का टोंगा हरभरा आहे काय. बोटबोट हरभरा आहे ना. आतापासूनच तुम्ही भाजी खुडून नेसान तर त्याला काही येईन काय, शेंडे धरीन का ते. याचा तर विचार करत जा बिचार आहे हो. आणि तू एकटीच नाही ना, अशा 10 जणी येऊन गेल्या आणि हरभरा तोडून गेला. सांगा आता जरासं लक्ष हुकलं की बाया येतात आणि तोडून नेतात हरभरा. आता काय रात दिवसा खाई मटी काय राखण राहता. सांग तूच आता. तर असं म्हणून बोलून बी त्याला काही लाजा नाहीच वाटत ना. किती बोला त्याला बेसरम खाणी जायले काहीच वाटत नाही. जैसे तेच आहे ना. आज बोललं की काल हजरच असते. काय बाई पाय ना घेणं काय बोलणे आता. खाय ना त्या मुठभर हरभऱ्यासाठी लाज सरम खान काढून राहिली ते बुढे. आता घेणं ऐक आता, ऐक तिची बोलणे तू. बुढे तसं काही नाही ना माय बाई. आता पहिल्यांदाच आली ना मी. आता येतो का मी दिसली का कधी तुमच्या वावरात. पण कसं निघा आता, निघा झालं ना तोडणं. किती तोडली शिंताच. हा निघा माय बाई. माहित आहे पहिल्यांदा आली की दुसऱ्यांदा आली तू. मला लक्ष असते माय सगळं. जा निघा आता बरं. लक्ष नका खाऊ माय आता. बाई चाल लवकर, अजून ते उधळून टाकीन आपली सगळी खाल्ली पिल्ली काढीन. चाल लवकर निघटून लवकर आता. चाल माय चाल. हे मला दिसू देवा आता. हे थेडगी कोणाच्या वावरात मले. तिचं नाही पिता उघड पाडलं तर मग म्हणतो, नाही त्या वावरावाल्याला सांगलं तर मग म्हणतो की हे हरभरा चोट्टी आहे म्हणून. थांबतो आता. मला म्हणते का ते हरभरा नेतं काय असं नेतं काय. मुठभर भाजीसाठी मना करते ते. थांबव तू थांब. तू कोणाच्या वावरातली नेतच नाहीस का. मग पाहिजे ना. चाल लवकर चाल. माझ्या शिल्लक तोंडाच्या खेबड्या वानाच्या येतात मोठ्या माया वावरात. तिथं माय बाई निरा राखण नसलं की बस बापा. हा तर सगळा हरभरा निरा रस्त्यावालेच जाते बापा. येणारे जाणारे घुसली की तोडलं हरभरा, घुसले की तोडले हरभऱ्याचे. हे काय आहे बापा, हे काय धंदा आहे बाबा. जरा सक नाही बाबा. थैल्याच्या थैल्या नेतात लोक निरा भाज्या. त्यापासून निरा काय वाजते बाबा हरभऱ्याले. हरभरा जरा सक झाला की हरभऱ्याची भाजी नेऊ द्या, आणि मोठा झाला की बाबा गाठी आले की हरभरे उपटून नेऊ द्या. काय हा धंदा आहे बापा लोक. हेरी गाया बकऱ्या फुगून नाही राहिल्या बा. चरणच राहिलं नाही कुठे. काय करा कुकडे सारा बा.
लोकही असे बोगस आहेत बा, जरा घुऱ्या लावले की लोक कल्लाच करत येतात बा. पहिल्यासारखे लोकही राहिले नाही आता. काय करा बा माणसानं. अरे काय आवारात काय उभ्या राहता बाबा, काय खाता तुम्ही? का ढेकलं खाता काय? बकरे भेजा लागत असते बाबा जाते. हिरी चाल ना बाबा, तिकडे तुरी वार खाली झालं ना, चाल हिरी हिरी हिरी. काय काय भाऊ, पुढे धकत नाही बकऱ्या बेजा, म्हणजे बेजा लागत जात आहे. हिरी अशा काय तुझी लाजगीच वाटते की नाही रे? हो हा, मावारातून तू बकऱ्या नेऊन राहिला, खुंदन करून राहिला मावाराचं. काय जराशी जणांनी मनाची आहे की नाही? ते बाजारात विकली तू ना बिनलाग्या. हा अरे हा झालं बुडे बा, काय झालं बाबा? कोरस्त वावर आहे बाबा, काय शार्डल वावर आहे बाबा, म्हणून इकडे चालवल्या बाबा मी ना तुझ्या वावरात समोर. कोरं वावर आहे म्हणजे काय? तू काय म्हणता तू निशीन काय बकऱ्या? अरे मा कांदा लावणीचा वावर आहे ना हे, कडक नाही पडणार काय? बकऱ्या ढोरं नेऊन राहिला तू म्हणता तुमचं? हा काही अक्कल आहे की नाही तुले काही? हा लोक हो वावरात नसली की असं खुंदन करता तुम्ही माणसाचं जरासं पाहत नाही तुम्ही. नुकसान किती झालं माझ्या आता? पाहुणे बा सांगा ना माझ्या बुड्या, समजून सांगा ना बा. अरे बा आज 3 तर बकऱ्यात बा, माझ्या मी 3 वजन आहे काही नाही त्याचं. काय असं कोणचं खुंदन केलं बाबा? हा अरे काय राजा बुडे बा, काय बोलून राहिले बाबा तुम्ही? हा काही बी बोलता. काय सांगणार अशी बोलणं बे तू? हा तुला कोणी सांगितलं म्हणता तू वावरातून जायचं? पावटी पडली ना मावारात, कडक पडला ना मावार. हा अरे बाबू, रोटर हाण्यात गेलं तर 1200 रुपये द्यायला लागतात एकराचे. हा आता डबल कामगिरी करणं आली की नाही मुले? बकऱ्या ढोरं चालवली जाण म्हणता तू. काय वेळा बिजा भिंदाचे कामं करता कडे अंबादास, तुला काही अक्कलच नाही कडे. हा बुडे बा, काय अंगारा घेऊन राहिले बा तुम्ही? अरे बा बुडे बा, हा कोणतं काहीच कळक पडलं नाही बा तुमचं बाबा. काय बी बोलता राजा हो तुम्ही राजा. हा माणूस की सोडूनच कारभार आहे राजा तुमचा. इनमिन 2 बकऱ्या राजा बुडे बा, त्यातही तुम्ही कलमा करून राहिले बा. हा पण बकऱ्याचं वजन आहे काय नाही का? हत्यासारखं वजन आहे का बा? वार जपलं तुमचं. हा चिपलं तुमचं वार, आणि कोणती पावटी पडली, कोणतं काय झालं बा? काही राजा काय बोलता बा बुडे बा तुम्ही? मला दिसला म्हणून तू आता पुऱ्या वारात फिरवले असता, तुम्ही बकऱ्या खुंदन केलं असतं. तुम्ही बकऱ्या आले की मला चाल माहिती आहे तुमची. हा हरामखोरा तुम्ही पुरे. हा वारात नसला माणूस की पुरे देता दाबून बोट. हा तुम्ही काय म्हणजे काय मारायची राहता का? आमची सोडायची राहता का? हा पुरी म्हणजे मागे मागे मारता. हे मी वावरात नव्हतो तर माहिती तूर चालली कोण हरामखोरांच्या कोपऱ्यावरची. हा वरवरचे शेंडेच नेले बकरे. हा बकऱ्या नेल्या कोणाला नेलं? हे बकऱ्या आले की कामात ना बिनलाजे हो. बुडे बा, माझी हयात गेली राजा, जिंदगी चालली राजा, पण मी कोणाच्या वावरात जाऊन मुठभर शेंगाने घेतल्या राजा. आणि तुम्ही म्हणता शेंगणी म्हणजे तू नेली पासून कोण बकरेली? अरे काय राजा, मी नाही खाऊ घातली ना बा. हा मी तसा हरामखोर माणूस नाही या. काय राजा बुडे बा? तू येते इकडे तूच चटकेलास. नाही दुसरा कोण नाही आहे. दुसऱ्याचं मी तर फटकून येते. पण आता कसं आजूबाजूचे म्हणतात अंबाज असली उद्या अंबाज असली त्या अंबाजात गाड मारून राहिला ना. हा येऊन राहिला इकडे तर काही तूर खाऊ घालते, काही वावरातून त्या मातातून बकऱ्या नेते. तू जास्त हिडगावला ना. हा हे काय तू चितंबे, मला माझ्या रोटरचे पैसे आणून देतो. मला डबल रोटर मारा ते कळत पडलं मावार. कांदा कसा लावू मी याच्यात? कांद्याने वावर एक तो गलगल पाहिजे हो. हा मला रोटरचे पैसे तिथून बकऱ्या नेल्या तुम्ही म्हणता तुम्ही मारातून. बुडे बा, मी गरीब माणूस हा बाया, बकऱ्याच्या भरोशावर मा पोट आहे राजा. हा काय राजा असं करून राहिला राजा? रोटरचे पैसे 1000 रुपये मी कुठून देऊ राजा? सांगा बा. पाहुणे बा सांगा राजा, 2 गोष्टी समजून सांगा बा बुड्याले. असं नाव करून राजा. हिर 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 पहा पहा, बकऱ्या उघडे झाल्या, तिकडे बकऱ्या झाल्या ना. हे हरामखोर असे जात नाही रे. लोकांनी बरोबर गप्पा मारतात तिकडे. बा तुरी भिडल्या बकऱ्या. हा काय वाटते मध्ये जराशी जरा गेल्या मराची? हा काय वाटते? अरे बापा रे देव देव, अरे बापा रे, तोही मारते आता मला. काही खरं नाही बाबा. हिरी 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 न हिरी 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 न. अरे मुत्रीला काय खरं नाही रे. मारच का नाही बा आपल्याला? मारच का नाही? कोणती ना टाइमपास केला इकडे, आणि माझ्या बकऱ्या तुरीत घुसल्या. मुतल्या का? मुत्रीले का? अंबादा थांब तू थांब. म्हणजे हे इकडे मोड पहिले काय येतं हरामखोरा. हा चालला तिकडे पून. थांब थांब. काय बुडे बा, काय नांदी लागले हो तुम्ही अंबादास माझ्या? बकऱ्यावाले काय नांदी लागले राजा? अरे पाहुणे बा, तुम्हाला समजत नाही. एक चमकला की ना बकऱ्याला असा की दुसरा बकऱ्याला चाल नाही करत ना. मग त्याला माहिती आहे बुडा बेकार आहे, याला नाही पुरत. अशी शाळा असते हे. अंबादास मामा गरीब माणूस आहे राजा. 2 बकऱ्या त्या याजो, आणि कोणता काय राजा? काय तुम्ही गरीब माणसं? अरे बापा गरीबच पाहा लागते, नाही तर काय बकरीवाला खंतळ पाहा लागते काय? हा भांडण करू शकत नाही आपल्याला माहिती आहे. आपण याच्यासोबत भांडण नाही करू शकत. आपला जोऱ्यात आवाज, त्याचा कमी आवाज. लोकांना दिसते नोडले भांडण चालू यायचं. हा मग दुसरा बकऱ्याला येत नाही. असं असते ते, शाळा असते. बा बुडे बा, तुमची शाळा पण असं करत नव्हता तू. हे कसं जाऊ द्या, जिता जीव आहे. बकऱ्या असल्या का मुख जनावर आहे, काय खातील का? ह्या काय आवरात काय खाल्लं असेल तुमच्या? हा असं बोलत नाही तू, जाऊ द्या ना. हा टेन्शन ना घेत जाऊ बरं तुम्ही. जाऊ दे पाहुणे बा, या विचार काही बोलू नका तुम्ही. तुम्हाला काही माहित नाही, तुम्ही कसे शिकेला. हा वावराचा कारभार आमचा आम्हाला माहित आहे कसा आहे. एक चटकट चटकला की नाही दुसरा बी चटकते नाही. हे लाईन बेकार असते, त्यासाठी धमको करायला लागतात. हा दुसरा काही नाही. चला तिकडे जो खोपली. हो चला चला. बकऱ्या नको दूर इकडे, सांगू राहिलो तुला. नाही येऊ देत येऊ देत. भाभी गंठ्यानं डायरेक्ट तुम्हाला बापा हरभऱ्या राखणच आणलं. हो ना बापा डॅनी, आता मी सांगले नाही का तुम्हाला? आता बापा माझ्या मन नाही लागत ना घरी. आता माझ्या कामाचा जीव सगळा, आणि मग असं वाटते की बापा वावरात बसलं ते पुरते. वावरात तरी गमते, पण घरी काय गमते बापा? बायाच्या गप्पान फकाऱ्या मारणं, याचं त्याचं चिवळणं असं असते घरी. त्याच्यापेक्षा बापा आपण वावरात आले तर बरं ना बापा. सांगा ना भाभी, खोटं कोण बोलून राहिल्या तुम्ही? खरं सांगा बुवा काय आहे तर.
हा, असं खोटं नका बोलू आमच्यासोबत. हो बापा खरंच आहे ना, मी खोटं कायले बोलू बापा, आणि तुमच्यासोबत कायले खोटं बोलू, मला काय भेटीन खोटं बोलून सांगा. आता जे असलं ते तर माहित होईनच की नाही तुम्हाला काही बी. ना पण गंठ्या आम्हाला म्हणे की बा बुडीले वावरात पाठवतोच नाही मी, घरीच ठेवतो म्हणे बुडीले. हा पण तुम्ही बापा वावरात काहीतरी राज आहे. हा तुम्ही सांगून नाही राहिले आम्हाला. आम्ही काही गाल माजून नाही करत ना बापा. झाकली मूर्छवाला काही ठेवतो, जे काय असेल ते सांगा ना. आता काय सांगू बापा तुम्हाला, आता कसं गंठ्याच्या बायकोले आहेत दिवस, मग आता तिला कुठे वावरात पाठवू बापा. तिला म्हटलं तू राय बापा घरी, घरचं करत जाय तू, मी पाहतो वावरातलं. हे गोष्ट होती बापा. आता बापा भाभी तुम्ही जर असं करसान तर ते डोक्या रागीन ना वाईरी. हा तिले वावरातच पाठवा, असू द्या दिवस काय होते. आता तुम्हाला दिवस होते, तुम्ही वावरात कामं केली नाहीत काय, पराठ्या उपटल्या तुम्ही ना. हा तिनं केले तर काय हरकत आहे. हा तुम्ही जर तिला घरी ठेवसा तर मागचे दिवस पुढे आणसान बा तुम्ही. पोरी कशा आजकालच्या बताला सरक्या ठेवा लागतात. हो बापा डॅनी, तुम्हाला काय सांगू बापा, लय लाख कामं केलीच तीन मी ना. मला दिवस होते पण त्याचा काळ बापा लय वेगळा होता. आताचा लय वेगळा आहे ना काळ. आता कसं आताच्या पोरी करत नाहीत ना बापा, आणि आपण सांगून बी काही कमी जास्त झालं बापा. वावरात काम केलं तर काय करसान, पैसे तर आपल्यालाच लावा लागतील की नाही. मग घरातली भरदारातच टाकणं आहे की नाही. त्याच्यापेक्षा बापा कर तू घरातलं काम, मी पाहतो बाहेरचं काम. अहो भाभी पण ते तुमच्या डोक्यात बशीन न. ते म्हणे डंगरी वावरात जाते तू वावरातच जाय, मी राहतो घरी. हा असं होईन ना काय, मर्यादात लोक कामच करता काय. हा तुम्हाला ज्या शब्दात त्याने घरी नेलं तर तसंच तुम्ही राहायला पाहिजे. त्याच्या म्हटलं ऐकेलेच नव्हतं पाहिजे. ते बोलतात गुडगुड आणि तुम्ही ऐकलं त्याच्या म्हटलं. असे ना दिवस काय होते. तुम्ही एक तर साध्या, हा ते कसं गोड गोड बोलले तुम्ही पगळतात आल्या वावरात तुम्ही. हा हे टोले घेणं बंद करा, घरी राहत जा. काय आहे वावरात. जाऊ द्या ना बापा, तुम्ही नाही काय लावलं. आता माणूस का मरते का बापा कामानं. आता पहिल्यापासून कामं केले ना, आताही केले तर काय हरकत आहे. जर लोक हातापायात दम आहे तर लोक करीन बापा मी काम. मग काय बाजीवर पडल्यावर काय होईन का आपल्याच्यानं. मग कसं ते गंठ्याची बायकोच येईन ना बापा आपल्याजवळ आपलं करायले. आता जर आपण काही केलं नाही तर मग ते करीन काय. असंही आहे ना बापा, विचार करा लागते. हो दे बापा भाभी, तुमच्या मतानं बा आम्हाला काही करायला लागत नाही. घ्या वावरात पर दिवस टोले वावरात आता हरभरा राखून. रात पर दिवस राहा लागते. बरं आहे आम्हाला सोबती तुम्ही. बरं आहे बापा, आठी तुम्ही सोबती मले, मी सोबत्याचीच वाट पाहून राहिली. म्हटलं बापा आता एकटी दुकटी कुठे राहू वावरात. पण बरं झालं तुम्ही भेटले. आता तुम्ही अटी जाय शेजारी. आता जाऊ द्या, जमलं. हो बापा. काय इठ्ठले आला का रे. हो बाबा आलो बंद्या हरणात बुकरा हाणले बापा, पुरा जंगल फिरून आलो मी. हा तू एक काम कर, तू जाय बरं, जाय सरपंच आहे दुकानात. आपल्याला अंडे मांडे घेऊन ये, काय मसाला गिसाला घेऊन ये. संध्याकाळीचा भाजी बनवून टाकू. हा कसं थंडीचं माणसाला गरम पाहिजे. हा जाय मग तू दुकानात. मग जातो ना मी, जरा ह्या गप्पा गोष्टी करतो आणि मग जातो. हा माझे पाय दुखून राहिले. गप्पा गोष्टी करून राहिला तू. जाय होय लवकर, जाय होय. पाहते काय तर पहिले भाजी सामान घेऊन ये. मग तुले काय बसणंच आहे. मग आम्ही पाहतो काय आहे तर. जाय होय, बसू नको गोडी. हो जातो बाबा, बुडे टेकू देत नाही तुम्ही तर मले. काय बाबा थंडगार लावलं करणं. अरे बा तू रात्री झपजो, आम्ही राखण करू बापा. आम्ही हाणतो हरणा डुकरू रात्री. बरं बा. माले बुडीला लागतात वाटते भाऊ हे, म्हणून तर मला थांबून देऊन राहिले. काहीतरी शाळा लावतात हे इठ्ठल नामाची बुडी बरोबर. हा याची शाळा दिसून राहिली मला हेच. तर म्हणून राहिले दुकानात जायसाठी थांबू नको. हा बुडीचा कार्यक्रम करतात हे आज. त्याचा सेटिंग लावतात हे दोन्ही डगरे बावनात नाही. हे 100 बळकर एक बावनात आहे. भाभी हे पोरगो बी इठ्ठले वेजा वैदी पोरग आहे. सांगा तेवढं काम करतच नाही. तर राजू भाऊ कसा वागवते काय माहित त्याले. जाऊ द्या ना बापा, त्या आता पोरायच्याच काय लक्षात घेऊन राहिले तुम्ही त्याचं बोलणं. आता ते कसं पोरायचं जीवाराचे, त्यानं कोणतंही काम सांगलं की आपल्यासारखं आहे काय तळप त्याच्या अंगात कायचं काही. हो भाभी ते तर बरोबरच आहे म्हणा. आजकालचे पोरे लयच वैदी आहेत बा. बापा आता बस झालं बापा बसणं. तिकडे कसं हरण्या डुकरं येतील बापा, करतीन चक हरभरा आठी बसलं तर. चला बापा लवकर चालली मी आता. हो भाभी संध्याकाळी ये जा बरं. अंड्याची भाजी ठेवल्या आणि मस्त. हा मस्त तुमच्या हातची होऊ देता अंड्याची भाजी चांगली टाप बिलकुल. हा काही टेन्शन घेऊन नका. खाया पियाचं आम्ही येतात लोक आता. अंडे मटन मासुई सारं जाणतो आम्ही. फक्त भाभी तुम्ही बनवत जा बा. हा तुमच्या हातची भाजी एकदम बेस्ट होती. बरं बापा देतो ना, करून देतो. फक्त आणा तर खरं तुम्ही. अशी भाजी करतो की बस तुम्ही बोटं चाटत राहायचा. चला मग येऊ आता मी. हो या भाभी. भाभी बुरी सापडली बा आपल्याला. मस्त भाज्या माझ्याही करते, भांडे गुंडे घासते. आपल्याला बचातच का बा. म्हटलं काय तर झालं येतं. भाभी जरा फुगवलं की झालं. फुगड्या हे तर घरच्या देवा निघलं बा, जमलं का. जाऊ दे बा, उडीली टेन्शन नाही आता. या दिवसात डोंगरी ढोपरून घ्यायला पुरती येईल. हो बा. अरे काय सरपंच हरभरा पेरला की यंदा. हरभरा शिवलाल पेरला ना. 8 एकर हरभरा यंदा तर सर्वात जास्त हरभरा आपला. सगळ्या शिवला रखवालीचं काम जमते. हा मग सरपंच काही रखवाली करायला माणूस घेऊनच लागत असेल ना तुम्हाला.
हो एवढ्या चौकशा कोण करून आला आता समजलं मले. रखवालीले नाही का तुले काय सांगतो रे बा मी. तू तर बुक का बावनास. माणसाचं काय अजून ठरवलं नाही बा. काय अजून काही खरं नाही ना हरभऱ्याचं. नाही कसं तुम्ही जर म्हणत असाल तर आम्ही दोघं जण जातो बा रखवाली करायला तुमचा हरभरा. काय शिवलाल नाही तुमच्या शेजारी हरभरा पेरेला आहे. मग कसं आता आम्हाला वावरात जास्त लागते तुमचंही रखवाली करू बा हरभरा. असं असं आमचं म्हणणं आहे बा. भाऊ तुम्हाला रखवाल जरा ठेवून तर तुम्ही अर्धा मावारातला हरभरा इकसान भाऊ तिकडे तुमचं काय खरं आहे का. साऱ्या गावाचे भाऊ तुम्ही शिबी काय कामाचे रे बाबा. नाही कसं आहे ते बुडेले मा दरवर्षी देल असते बापा. आता कसं त्या बुड्याला मी अजून विचारलं नाही. हो म्हणतात नाही म्हणतात रखवालीचं तर त्याला विचारीन मग सांगेन बा तुम्हाला. तसं तर काहीच मी म्हणत नाही आता तुम्हाला. अरे सरपंच त्या डोंगऱ्या बच्चा रोग राहिला का आता रखवाली करायचा. आता जवान लोकांचे काम आहेत हे. हरणा डोंगरा किती जरा देऊन राहिले त्या बुडेल काय दिसते हो. अडचं जागचं दिसत नाही राजा. हरणा डोकरं कुठे आणणार आहेत ते. पण कसं आहे एकदा विचारून घेऊ देवा. कसं ते परमनंटच्या माणसानं दरवर्षी माही रखवाली करत होते ते. आता कसं विचारल्याशिवाय नाही करू शकत ना मी. तुम्हाला हो नाही म्हणू शकत. त्याला विचारू दे मला पहिले मग पाहू. बरं सरपंच घेता विचारून घेता सांगा आम्हाला काय आहे. हो सांगतो मी तुम्हाला. सरपंच तर बा इठ्ठल्या काय म्हणता. ते राजू भाऊ भेटेल त्या तुम्हाला सरपंच. हो राजू भाऊ भेटले होते ना. आता ते राजू भाऊ सांगेल आहे ना उधार द्यायचं बा इठ्ठलेले सामान. सांगेल आहे ना. हो सांगेल आहे मला. काय वांधा नाही. काय पाहिजे होतं तुला रे. काय तंबाखू पुडी पाहिजे की विमल पाहिजे काय पाहिजे. द्या करा लिस्ट करा तयार करा. कोणती सांग ना काय लिस्ट तयार करायला लागते. आता का तू काय त्या गावाचा किराणा निघून राहिला का. लिस्ट तयार करू सांग कोणत्या आयटमात. बरं द्या मग द्या. 1 डझन अंडे द्या. 5 बिस्कुटचे पुडे द्या. 1 चहाची पत्ती द्या. 1 किलो साखर द्या. 1 बिस्टॉलचं पाकिट द्या. आणि 1 माचीचा पुडा द्या. अजून काय सांगायला झाली काही ना. 1 तांबाखूचा पुडा. अरे मसाला तर राहिलाच होता. सरपंच मसाला लिहिजा. महाराजाची पुडी द्या. 1 खोबरं खीस द्या. गोडंबी दे जा. काजू दे जा. अजून काय पाहिजे अजून मग आठवण आली की येईन मग मी. द्या एवढं द्या. अरे गळा एवढं कुठे नेऊन राहिला तू. एवढं तर काय सांगेल ना मग मला राजू भाऊन. राजू भाऊन एवढं सांगेल की तांबाखू चुन्याची पुडी आणि विमलच्या पुढे द्यायच्या म्हणे या पोरेले. बिस्किट लागले तर तू तर हे तर अंडेन मांडेन हे मसाला फसाला नेऊन राहिला बापा. तुम्हाला सांगेल आणि तेवढं काम करा तुम्ही. नाही तर लवकर राजू भाऊ फोन देऊन नाही राहिले म्हणून सरपंच. लवकर बरं देतो बा. मला काय करावं लागते देतो मी तुला. बरं गळा इठ्ठल्या काय मेळ काय यार बा. अंडेन मांडेन मसाला फसाला कुकडे नेऊन राहिला तू. भाऊ ते गावात बसून समजत नाही माणसाले. थंडीत मरा लागते तिकडे वावरात रात्री रखवालीले हरभरी रखवाली. थंडी लहान वाजते का त्यासाठी अंडे खा लागतात गरम मग माणूस गरम राहते. तुम्हाला घरी बसून काय समजणार आहे. तुम्ही असता वाकईत. आम्ही असतो वावरात मरीत म्हणून असं कसं माल खा लागते. सणान वडान काजू बदाम पिस्ता असं. हो ना अंडे तर खास लागतं. मग एवढे काय डझन भर का वगैरे खाता आले का. मग काही 1 अंडा घेऊन जाऊ का वावरात. कोणाला पुरीन ते. अरे आमची पुरी टीम असते. 4-5 लोक एका ठिकाणी बसतात. मग आता बसली की मी अंडे खाऊन राहिले ते का माझ्या तोंडाकडे पाहिजे. मग म्हणून 10-12 अंडे न्याय लागतात सोबत. तूही खाय बापा 1 तो खाईन 1 मी खाईन असं असते. वाटघाट असते वावरामध्ये. पण तुम्ही काय गावात वाटे लागता तुम्हाला काय माहिती असणार वावरातली मजा. लावते भाऊ राजूली चुना लावते रे भाऊ. साऱ्या गावाला खाऊ पिऊ घालते. जाऊ दे मला काय करावं लागतं मी देतो उधार. आपण तो राजू बिल फेडत बसीन याचं. मला काय करावं लागतं सांगेल द्या ना मला. सरपंच हे रिकामचोट लोक द्या लवकर पटपट मला जाऊ द्या बरं झटकनी. कसं माझा टाइम नाही मला वावरात जायला लागते. बरं देतो ना बापा देतो ना. एवढी घाई करून राहिला बा. बरं द्या बापा. इठ्ठीला कोण आहे रखवाली मग. किती लोकांची टीम आहे बापा तुमची. ते अटी शिल्प्या झाडू नका तुम्ही वावरात येऊन पाहणं शिवलाल भाऊ. अटीच राजा तुम्ही जागच्या जागी जमवता राजा हो पाहिजे. वावरात या माणसानं पाय मोकळे होतात तेवढे. पचन होत नाही ना वावरात पायदल चालल्या ना. तसं माणसाचं पोट फुगते घरी असलं की वावरात जा. इठ्ठल्याची बोलणं आठवण पडेल. हो बापा इठ्ठल्या बरोबर आहे. सरपंच झालं की नाही तुमचं काय माणसं झालं ना मा. अरे देतो ना.